वाढविल्यानंतर आपल्यामधून 50,000च्या पुढे लीड दिल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचं नाही एवढं सांगतो। आणि येणाऱ्या 7 तारखेला मशालीच्या पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद काशिद सर। व्यासपीठाच्या डाव्या आणि माझ्या उजव्या बाजूला उभा असलेल्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती, आपण थोडंसं खाली बसून सहकार्य करा। यानंतर बार्शी नगरपालिकेची माजी नगरसेवक सन्माननीय देवकर मेंबर यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई शिवपुरे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। आज लोकसभेच्या प्रचारासाठी आपण सगळे जमलेलो नागरिक तसेच या बार्शी तालुक्याची आन बान शान आदरणीय सोपल साहेब, विश्वास भाऊ बारबोले, खरं तर आणि तुम्ही सगळे या दोघांवर प्रेम करणारी पूर्ण जनता, बार्शी तालुक्यातील सगळी जनता आपण आवर्जून उपस्थित राहिलात। खरं तर मला तुम्हाला सांगायचंय बंधूंनो, या मोदी सरकारने 2014च्या पूर्वी सांगितलं होतं तुमच्या खात्यामध्ये 15-15 लाख येणार आहेत। कुणाच्या खात्यात आले असतील तर त्यांनी हात वर करा। आले का कुणाच्या खात्यामध्ये? हे फसवं सरकार आहे, हे भाजपचं भ्रष्ट सरकार आहे। हे भाजप नसून पूर्वीची गडकरी साहेब आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातली भाजप नसून ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे। ह्यांनी सारखं लोकांना आश्वासनं देऊन वेड्यात काढण्याचं ह्यांचं लक्षण आहे। म्हणजे हे वेडे झालेले आहेत आणि आता तर चक्क ह्यांच्या सगळ्याच पुढाऱ्यांच्या वरपासून दिल्लीपासून ते खालीपर्यंतच्या जीभ घसरायला चाललेली आहे। याचं एकच कारण आहे, हा बुलंद समाज जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा ओमराजेच्या पाठीमागे आहे आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहे। खरं तर साहेब मला तुम्हाला सांगायचंय, शेतकऱ्यांवर तर अन्याय झालाच, त्यांना 15 लाख तर मिळालेच नाहीत। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि आमच्या महिलांवर सुद्धा अन्याय झाला। महिला खूप म्हणजे काम करावं का नाही करावं, ज्या कुस्तीपटू होत्या त्यांना राष्ट्रीय पदक मिळालेले होते, पण ती पदक सुद्धा त्यांना पाण्यात बुडवण्याची वेळ आली या सरकारनं। हे सरकार नालायक सरकार आहे। ह्या सरकारला महिलांचा नाही, गोर गरिबांचा नाही, तुमचा आमचा नाही, कुणाचाच कळवळा नाही। हे फक्त ह्यांचे बगल बच्चे मोठे करतात, ह्यांना हजार कोटीचे टेंडर देतात आणि त्यातून ह्यांची वसुली होते आणि तीच आता इलेक्शन मध्ये वापरतात आणि जनसामान्याला त्याचं आमिष दाखवतात। बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचंय, हे असल्या भाजप सरकारच्या नादी लागू नका, ह्यांना देशाच्या बाहेर हाकलून द्या। कारण परवाचे रेवण्णा म्हणून खासदारकीला उभारलेला माणूस होता, त्यानं जवळजवळ 3000 महिलांवर बलात्कार केलेले आहेत। तो ब्रिज भीषण सिंह सुद्धा खासदार होता, त्यानं सुद्धा कुस्तीपटूंवर बलात्कार केलेला आहे। मग मला तुम्हाला विचारायचंय, आपल्या ज्या माता भगिनी असतील त्यांना आपल्याला असं लोकांनी अमानुषपणे छळ करावा त्यासाठी आपल्याला हे सरकार आणायचंय का? तर नाही आणायचं। आपल्याला ह्या सरकारला पाडायचंय, तर या सरकारला पाडण्यासाठी आपल्यासारखी जनशक्ती सगळ्या महाविकास आघाडीच्या पाठी सगळ्या महाराष्ट्रात उभी राहावी असं आम्हाला वाटतं। कारण हे सरकार खरंच अमानुषपणे छळ करतं। त्यामुळं आपण येत्या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर, सामान्याचा खासदार, फोन केला की उचलणारा खासदार, तुमच्या आमच्या गाठीभेटीसाठी बोलवलं की येणारा खासदार, चहा टपरीवर सुद्धा उद्घाटन करणं येणारा खासदार, अशी ओमराजेची ओळख आहे। त्यामुळं या ओमराजेच्या पाठीशी आपण सगळ्यांनी भक्कमपणे उभं राहायचंय आणि मतदान येत्या 7 तारखेला मशालीला मतदान करायचंय। मतदान करताना समोर जी चिठ्ठी येते ती मशालीचीच येते का बघा, कारण चंद्रपूर मध्ये हाताला मतदान झालं तर चिठ्ठी पडली होती कॅन्सलची। त्यामुळं आपल्याकडे घड्याळाची, आमच्या चोरलेलं घड्याळ
जे पवार साहेबांचं पक्ष स्थापन केला होता तेव्हापासूनच चिन्ह होतं, ते चिन्ह आमचं चोरलं गेलेलं आहे आणि ते चोरलेल्या गड्या अपोजिट पार्टीला आपल्याला पडू शकतं. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. विशेष तरुण युवकांना माझी विनंती आहे, तुम्ही बूथवर असता, तुम्ही वयस्कर माणसाच्या बरोबर राहा, त्यांना सांगा बाबा हे मशालीचं चिन्ह पडतंय का बघ, नसेल तर तुम्ही स्वतः लक्ष द्या आणि त्या माणसाकडून तसं मतदान करून घ्या. कारण ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे, ही काहीही करू शकते, हे आपण 10 वर्षात अनुभवलेलं आहे. त्यामुळं आता त्यांच्यापासून सतर्क राहण्याची आपल्याला गरज आहे. येत्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी ओमराजेंना भरभरून मतदान करा आणि ओमराजेंना निवडून संसदेत पाठवा. मराठ्यांचा बुलंद आवाज जो संसदेत उठेल आणि आपल्या आरक्षणासाठी ज्यांनी SIT लावा म्हणून जरांगेला सांगितलं त्यांना पाडा, एवढे एक मी सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. धन्यवाद. धन्यवाद. शिवप्रताई मोठ्यानं घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. यानंतर ऍडव्होकेट विकास जाधव यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमदादा यांच्या प्रचारानिमित्त जाहीर सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले बार्शी तालुक्याचा स्वाभिमान सन्माननीय सोपल साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले बार्शी नगर परिषदेचे नगराध्यक्ष विश्वास भाऊ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व या तालुक्यात दडपशाही विरुद्ध झगडणारे बहादर कार्यकर्ते आणि पत्रकार बंधूंनो, ओमदादांना आपण मतदान करणार आहात. बार्शी तालुक्यातून 50,000चा लीड देणार आहात, याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. मित्रांनो, या ठिकाणी ओमदादांना का मतदान करायचं या संदर्भात आम्ही सांगण्यापेक्षा या बार्शी तालुक्यातील मतदारसंघातील जनता सांगते की ओमदादांना मतदान का करायचं. या मागच्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारनं काय केलं या बाबतीत मी सांगणार नाही. गॅसचे भाव कसे कडाडले याबद्दल देखील बोलणार नाही. डिझेल पेट्रोलचं काय अवस्था करून ठेवली या संदर्भाने देखील मी काही सांगणार नाही. परंतु शेतकऱ्याच्या कांद्याचे वांदे केले, सोयाबीनची अवस्था काय करून ठेवली, अनेक पिकांच्या संदर्भात, धान्याच्या संदर्भात काय अवस्था केली, शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल केलं. असं हे सरकार हे उलटून टाकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, आपण दडपशाहीच्या विरुद्ध झगडत आहात, परंतु आता हे दडपशाही संपुष्टात येणार आहे. कारण येत्या 7 तारखेला आपण ओमदादांना प्रचंड मताने निवडून द्यायचंय. बरेच जण या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की बरेच जण म्हणतात की बार्शी तालुक्यामध्ये ओमदादांना लीड जाणार आहे, परंतु औसा तालुक्यामध्ये मायनस राहतील. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की फॉर्म भरण्याच्या वेळेस विरोधी उमेदवारांच्या स्टेजवरून 2 आमदारांची शर्यत लागली होती की औशाचा लीड जास्त का बार्शीचा लीड जास्त. परंतु आता अशी परिस्थिती आहे की या संपूर्ण मतदारसंघात बार्शी तालुक्यातून सगळ्यात जास्त लीड ओमदादांना मिळणार आहे आणि त्याच्या पाठोपाठ औसा तालुक्यातून सुद्धा ओमदादांना लीड मिळणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, मीडिया जरी दाखवत नसला तरी आपण सगळे मीडिया आहेत. त्यामुळे मी प्रचाराच्या निमित्तानं मुद्दे काही सांगत नाही, कारण या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. परंतु आपल्याला एक आवर्जून सांगू इच्छितो की मित्रांनो, ओमदादांच्या फोनच्या संदर्भात विरोधक टीका करतात, परंतु आपण विरोधकांना एक विचारायचंय की तुमच्या बापाला आम्ही 10 वर्ष 2 टर्म मतदान केलं,
तुम्हाला मागच्या वेळेस बार्शी तालुक्यातून राणा पाटलांना 50% मतदान झालं. तुम्ही या 15 वर्षात बार्शी तालुक्यातल्या कोणत्या कार्यकर्त्याचा फोन उचलला आणि कोणत्या कार्यकर्त्याचं काम केलं हा आधी तुम्ही हिशोब द्या आणि नंतर मग ओमदादावर टीका करा. या बार्शी तालुक्यामध्ये सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या अनेक वर्षापासून जी विकास कामं चालू होती ती बंद पाडण्याचं ताप, पाणी पुरवठ्याचा प्रश्नाचा अनेक प्रश्न आहेत. मी त्याविषयी भाष्य करणार नाही, परंतु एवढं या निमित्तानं सांगतो की मित्रांनो, आपण 7 तारखेला सकाळी अतिशय काळजीपूर्वक ओम प्रकाश गोपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे नाव लक्षात ठेवायचंय. त्याच्या पुढे बॅलेट पेपर 2 मशिनी असतील. त्या 2 मशीन पैकी पहिल्या मशीनवर 2 नंबरला हे नाव असेल, सगळ्यात लांबलचक नाव आहे. त्याच्या पुढे ओमदादांचा फोटो असेल, त्याच्या पुढे मशालीचं चिन्ह असेल आणि त्याच्या पुढचं मशालीच्या पुढचं बटन दाबून बार्शी तालुक्यातील प्रचंड मताधिक्य द्यावं अशी विनंती करतो. आणि आमचे किशोर शेठ मांजरे त्यांनी डावचायच्या आत मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर वैराग भागाचे नेते आणि वैराग भागाचा ढाण्यावाद सन्माननीय मकरंद मालक निंबाळकर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय सोपल साहेब, विश्वासभाऊ वारवले, स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्तांनो, परवा वैरागचं भाषण त्या आमदारांना लई झोंबलंय. आमच्यावर आमच्या आई वडिलांनी अतिशय चांगले संस्कार केले. त्यामुळं एवढ्या खालच्या पातळीला मी जाणार नाही, कारण त्या बार्शीकरांनी जितक्या दिवस कसं सहन केलं असलं नेतृत्व हेच मी विचार करतो. कारण मी वैरागमध्ये बोलत असताना ज्या नानांच्या नावानं मतं मागतो त्या नानांचा फोटो तू पेपरमध्ये टाकत नाही. इलेक्शन लागलं, कारखाना आणि तालुक्याचा विषय काढता. एवढं म्हणल्यावर एवढं झोंबायचं काय कारण नाही तुम्हाला? खरं बोलल्यावर माणसाला झोंबतं. आणि काय भाषा, मी कोरके किंवा डिस्ले नाही, मी निंबाळकरा एवढं लक्षात ठेवा. उद्या तू भोसले चौकात कवाही मला बोलो आता त्या ठिकाणी उभा राहतो. अजून तुला वैराग आणि वैराग भागातली माणसं माहिती नाही ती. एकदा माग लागली तर पुन्हा नदीच्या पलीकडे येऊ द्यायची नाही ती, एवढी ताकद आमची आहे. आणि मला बार्शीकरांना विनंती करायची, बेहून राहू नका. हे पितरायले बॅनराला ब्या दाखवते, आरायला कार म्हणा. कारण ही प्रवृत्ती अतिशय वाईट आहे. साध्या साध्या गोष्टीवर जर लोकांना त्रास देण्याचं काम हे माणूस करत असेल, अरे आम्ही एखादा विषय मांडल्यानंतर तुला एवढा राग यायचं कारण काय? ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या मांडल्यानंतर तुला राग येतो. तू फक्त निंबाळकर नावामुळं वैराग भागातून तुला मतं पडली ती ही बी विसरू नको. कारण तुझ्या स्टेजवर संतोष दादा आहेत म्हणून मी गप बसलोय. इथून पुढं जर नीट नाही बोलला तर नदीच्या पलीकडे ये, तुला बाजार मी दाखवतो. कारण आजपर्यंत आम्ही अनगरकराला सुद्धा भेटलो नाही. तू तर फक्त चाळीतलाय राजा. तू माझा नादच करू नको. कारण सगळ्याला माहित आहे मागच्या 15 वर्षाखाली मकरंद निंबाळकर काय होता ती सगळ्या त्या भागातल्या लोकांना माहित आहे.
पुन्हा मला ती करायची वेळ येऊ देऊ नको एवढं तुला सांगतोय. कारण एक विचारानं आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलोय. आम्ही मतं का मागतोय? आमचा उमेदवार गेली 5 वर्ष सर्वसामान्य माणसाची काम करतायत. ओमदादांनी कुणाचा फोन उचलला नाही असा माणूस नाही. त्या माणसाला मतदान करण्यासाठी आज गावोगावातील प्रत्येक गावातील माणूस कुठलाच गाव मायनस राहणार नाही अशी परिस्थिती आज आपल्या तालुक्यातली आहे. आणि त्याला कुठलं ह्याला जाणं जिथं जाईल तिथं 20-25 माणसं. काल सभेला बी जवळजवळ 9 वाजल्या तर खुर्च्या रिकाम्याच होत्या. त्याच्यामुळे इतकं चिडलं 2दा हेलपडा घातल्या त्यानं चौकात. इकडून आलं माढा रोडला गेलं, माढा रोडवर आलं सोलापूर रोडला गेला. अरे तुझ्या वागणुकीमुळे ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ज्या आशानं ह्या तालुक्यातील मराठा समाजाने तुला मराठ्याचा नेता म्हणून मोठं केलं, त्याच लोकांना तू आज संपवण्याचं काम करतोय. काय त्या डिस्प्लेनी तुझी गोडं मारलं होतं? काय कोरक्याने तुझं गोडं मारलंय? तुझ्यासाठी आमदार करण्यासाठी तुझ्या पहिल्या इलेक्शनला मी होतो त्यावेळेस तुझ्या गाडीला डिझेल डिस्प्लेनी टाकलेला ही विसरू नको तू. ज्या माणसांनी तुम्हाला मोठं केलं गेल्या वेळेस विश्वास भाऊ, डिस्ले, कोरके हे सगळे बरोबर तुझ्या होते आणि आज त्यांनाच संपवण्याची भाषा करतो. म्हणजे कुठल्या प्रवृत्तीचा माणूस मी एकटाच पाहिजे, कोण मोठं झालेलं याला चालत नाही. त्यामुळं माझी विनंती आहे बार्शी शहरातल्या लोकांना, भिवू नका. अरे एक दिवस मारायचंय, शिळी होऊन जगण्यापेक्षा वाघ होऊन जगा. कारण ही प्रवृत्ती जर पुढे वाढली तर कुणाला घराच्या बाहेर निघाय सुद्धा मुश्किल होईल. अजून ह्याच्यात काहीच नाही. पुढचं विधानसभा आहे, त्याच्या आधी झिकुरकुर करायला लागले. पुन्हा निवडून आल्यावर तर कसं करेल ह्याचा विचार तुम्ही करा बार्शीकरांना. आमच्या वायरा भागातली माणसं भेट नाही ती, कारण आम्हाला पहिल्यापासून सवय आहे ती करायची. उगा आता ह्या 10 वर्षात आम्ही जरा शांत राहिले, त्याच्यामुळे तो आमच्या नादी लागू नको. त्यामुळं जास्त काय बोलत नाही. ओमदादांचं चिन्ह आहे मशाल. मशाला पुढचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि माझं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुकरम मालक. यानंतर बार्शी तालुक्याचा ढाण्यावाग सन्माननीय युवराज बापू पाटे यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावर यावं. युवराज बापू पाटे माजी सभापती. त्यानंतर नागेश अक्कलकोटे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मुकरम मालक जे अपेक्षित आहे लोकांना ते तुम्ही बोला. देशातली दिल्लीतली दादागिरी मोडीत काढायला अख्खा भारत पेटून उठलाय. तसाच बार्शीतली दादागिरी मोडीत काढायला अख्खा बार्शी तालुका पेटून उठलाय. आजच्या सभेचे अध्यक्ष माजी नगरसेवक शशिकांतजी गव्हाणे, तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय सोपल साहेब, आदरणीय विश्वासभाऊ बारबोले, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे नेते, आमचे मित्र ऍडव्होकेट आरगडे साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेल्या बार्शी तालुक्यातील दहशत दादागिरी मोडीत काढण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व स्वाभिमान मतदार बंधू आणि भगिनींनो, मला एक गंमत कळली नाही. गेल्या अनेक वर्षापासून या राजकारणात काम करत असताना माणसाला हव्यास किती असावा. आपण कोण होतो, कोण झालोय. किमान पक्षी आता 2 घास आनंदाने स्वतः खावे, दुसऱ्याला खाऊ द्यावेत. स्वतःचा आनंदात विरजन पाडायचं, दुसऱ्याच्या आनंदात विरजन पाडायचं. कुठवर हे चालणार आहे? वाघ म्हणलं तरी खाताय, वाघ्या म्हणलं तरी खाताय, वाघोबा म्हणलं तरी खाताय, आणि मग हल्ला वाटाणं म्हणल्यावर काय करताय? त्यामुळं कृपा करून सन्माननीय तुम्हाला विनंती आहे, या सभेच्या माध्यमातून विनंती आहे, शेवटी मतदाराची ताकद खूप मोठी असते. तुमची दादागिरी दहशत चालणार नाही. तुमच्या दादागिरी दहशती समोर हा बार्शीकर कधी दाद देणार नाही. पृथ्वी गोल आहे, कुणी ताम्रपट घेऊन आलेला नाही. पण त्याचं नव्हतं अनेकांचं झालंय. या भारत देशात अनेकांचं बघितलंय. त्यामुळे कृपा करून येणाऱ्या काळात बार्शी तालुक्यातली दहशत आणि दादागिरी जर मोडीत काढायची असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी मजबूत फळी उभी राहिली आहे त्याच्या पाठीशी ताकदीने उभं राहा. येणारी निवडणूक लोकसभेची आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सगळेजण तुमच्या समोर आहोत. बार्शी तालुक्यात एक वेगळी क्रांती झाली आहे. मतदारांनी निवडणूक हातात घेतली आहे. प्रत्येक गावोगावी
स्वतःच्या खिशातला कष्टाचा पैसा देऊन प्रचारामध्ये या ठिकाणी मतदार सहभागी होतोय, ही वेळ कधीही नव्हती. आणि ही वेळ केव्हा येत असते, जेव्हा सत्तेची नशा, माज आणि मस्ती जिरवायची इच्छाशक्ती या मतदाराची जागृत होते, तेव्हा ही वेळ येत असते. आणि आज बार्शी तालुक्याची सर्वांची इच्छाशक्ती आहे की माज आणि मस्ती जिरली पाहिजे. माज आणि मस्ती मग तो दिल्लीतले असेल किंवा गल्लीतले असेल, कृपा करून ती माज आणि मस्ती चालत नसते, फार काळ टिकत नसते. या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं आहे, गेल्या काही दिवसातलं चित्र आपण पाहतोय, आणीबाणीसारखं चित्र आहे. कोण कोणाच्या लग्नाला जाईना, कोणी कोणाच्या कार्यक्रमाला जाईना, दुकानात अडचण आणल, यार्डात काहीतरी करत, प्रत्येक गोष्टीत अडचणी, पाहुण्यारावळी एकमेकाला भेटणं याच्यापेक्षा काही दुर्दैव. आणि ही वेळ जी आहे, ही दहशतीचं जे वातावरण आहे, माणसं बोलत नसतील परंतु माणसाच्या चेहऱ्यावरची भूमिका आणि त्यांच्या पडणाऱ्या टाळ्या हीच त्यांचा प्रतिसाद असतोय. कृपा करून या तालुक्याला चांगलं वळण आहे. आपण ही सन्माननीय आहात. आपण 10 वर्ष आमदार की त्या ठिकाणी 10 वर्ष नगरपालिका, राहिलेल्या प्रशासकाचा 2 वर्ष कालावधी, पंचायत समिती साधारण 20 वर्ष, एवढी वर्ष सत्तेत आहात. विकास याच्यावर जर बोलायचं असेल तर त्याची स्पर्धा लावा, विकासावर बोला, विकासाच्या भूमिकेतून तुम्ही पुढे या. आजची निवडणूक वेगळ्या अर्थानं वेगळ्या वळणावर गेलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय, सकाळी टूथपेस्ट पासून संध्याकाळच्या गुड नाईट पर्यंत प्रत्येक वस्तूवर 18% GST लागलाय. विश्वास भाऊ या ठिकाणी आहेत. विश्वास भाऊंच्या कारकिर्दीत आम्ही नगरपालिकेत काम करत होतो. पूर्वी शासनाकडून येणारा निधीचा फ्लो कमी असायचा. नंतरच्या काळात त्या ठिकाणी तो फ्लो जीएसटी मुळे वाढत गेला आणि येणारे पैसे जास्तीचे येत गेले. या बार्शी तालुक्यात, बार्शी शहरात काम करत असताना नगरपालिकेच्या माध्यमातून सोपल साहेब पाणी पुरवठा मंत्री असताना 85 कोटी रुपये या पाणी पुरवठ्याला खर्च केले. असल्या पडत्या उन्हाळ्यात त्या ठिकाणी 484 ची उजनीची लेवल असताना देखील बार्शीकरांना 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. बार्शीकरांनो, बोलण्यासारखं खूप आहे, वक्ते खूप आहे, त्यामुळे मी जास्तीचा वेळ घेणार नाही. परंतु पाणी न आल्यानंतर तुमच्या खिशाला जी चाट बसली आहे, तुमच्या खिशातले जी 400-500 रुपये टँकरला गेलेत, नगरपालिकेची नळ कनेक्शन बंद करून जी बोर घ्यावे लागले, त्याचा खर्च आणि भूर्दंड तुमच्या माथ्यावर पडलाय, त्याचा हिशोब करायची वेळ आली आहे. परिस्थिती बदललेली आहे, परिस्थिती विरोधात जाते आहे. असं म्हणून करता 1000-500 घेऊन कोणीतरी येतील, नक्की घ्या, ते तुमचे हक्काचे, पण मागचाही आणखीन हिशोब तुमच्याकडे पेंडिंग राहणार आहे. तो येणाऱ्या निवडणुकीत आपण करूयात. या निवडणुकीत तुम्हाला सर्वांचे लाडके उमेदवार आणि जनमनाचा खासदार, दिल्लीत मतदारसंघाचा, सगळ्या जाती धर्माचा आवाज उठवणारा खासदार म्हणून ओमराजेंना आपण विजयी करायचं आहे. त्यांचं चिन्ह आहे मशाल. मशाल चिन्हासमोर बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं आपण त्यांना विजयी करूयात, एवढंच आवाहन करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बार्शी तालुक्याचा ढाण्याबाद माजी सभापती युवराज बापू काटे यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, आज आपण आपल्या लोकसभेचे कार्यसम्राट खासदार ओमदादा यांच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त जमलेलो आहोत. एक खासदार कसा असावा याचं देशातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ओमदादा. आज या निवडणुकीला आज या सभेसाठी उपस्थित असणारे आपले सोपल साहेब, ज्यांनी पूर्ण आयुष्य कार्यकर्त्याच्या कामासाठी आणि आनंदासाठी घालवलं, असे आमचे आदरणीय सोपल साहेब. आजच्या राजकारणात एक तर लोकांनी उपयोगी राहावं, नाहीतर उपद्रवी राहावं, तर राजकारणात टिकता येतं. आपले दादा इतके उपयोगी आहेत ओमदादा, की हे 6-7 आमदार, उपद्रवी आमदार त्याच्या बोकांडी बसलेले आहेत. दादाच्या या उपयोगी गुणामुळे बार्शी तालुक्यातील आपल्या
गटासोबतील विरोधी पक्षातील सुद्धा 70% लोक पदाधिकारी सरपंच त्यांच्या बाजूचं मनापासून काम करत आहेत. त्या सर्वांना सोपल साहेबाच्या वतीनं तुम्हाला आश्वासित करतो की दादांची उतराई, दादाने तुमचं 5 वर्ष काम केलंय. या 5 वर्षाच्या कामाच्या बदल्यात तुम्ही ह्या निवडणुकीत त्यांना मतदान करणार आहात. भविष्यात दादा आणि साहेब तुमच्या ह्या कामाचं सुद्धा ऋण या कामाच्या माध्यमातून फेडतील असं तुम्हाला सांगतो. खरं तर राजकारण करत असताना आपण ज्या समाजाच्या जीवावरती काम करत असतो त्या समाजाचं काहीतरी देणं असतं. ह्या बार्शीच्या मराठा आमदारानं मराठा समाजासाठी काय एखादं काम केलं हे एखादं त्यांना सांगावं आपल्याला. फक्त बोलताना माणसात बोलायचं साहेब की मराठा समाजाच्या पोरांनी भांडण करू नये, गोंधळ करू नये, स्टेजवर सांगायचं. स्टेजवर खाली उतरला की नाही म्हणतात फोन करून 5 गुन्हेगार दाखल करायला सांगायचं. अशा पद्धतीचा हा आमदार. आणि सांगताना सांगायचं की फक्त आज आपण त्यांचं भाषण ऐकतो सारखं सांगताना सांगायचं की मी ते काल परवा दिवशी त्या फडणवीसच्या सभेत बोलतं. हिशोब करत करत आला 2,500 अचानक मला दिदी चुकली, माझी 4,000 झाले. अरे 4,000 कोटीची जर तू कामं गेली असती तर ही सगळी झोपलेली माणसं तुला मतदानाला प्रचाराला फिरायची काय गरज पडली असती. निवांत घरी बसून तुझं मतदान निवडून आला असता तुझा नेता. या मराठा म्हणून आमदारानं मराठा समाजाचा उपयोग कसा करून घेतला. आपण सुरुवातीला सकल मराठा समाजाच्या मिटिंग पासून आम्ही बघत आलो. प्रत्येक गोष्टीला आम्ही साक्षीदार आहे. ठीक आहे, समाजाचं काम करतोय म्हणून समाजानं त्यांना बघता बघता आमदार की सगळ्या छोट्या मोठ्या संस्था त्याच्या पदरात पाडल्या. आणि ह्या पदरात पाडलेल्या संस्थेचा फक्त उपयोग ह्या बाप लेकाने दोघांसाठी केला. तिसऱ्या लोकांना घरातला सुद्धा उपयोग होत नाही. अशा स्वरूपाचा हा आमदार आहे. तर याला ह्याचं सांगायचं काम फक्त म्हणताना मराठा आमदार म्हणायचं आणि प्रत्येक ठिकाणी मराठा माणसांच्या कार्यकर्त्यांच्या पोरांना अडकेल. मध्यंतरी संभाजी महाराजांची स्वराज्य संघटना तालुक्यात काम करत होती. त्या काम करत असताना सुद्धा संघटनेतल्या हजारो कार्यकर्त्यांना स्वराज्य संघटनेच्या शाखा काढायची नाही, दमदाटी केली, कार्यक्रम करून घेतले नाहीत. वैरागचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण होऊ दिलं नाही. आपल्याला श्रेय मिळत नाही म्हणल्यानंतर या प्रकारे त्याने काम केलं. ज्या वेळेस आंतरवालीसाठी येते लाठीचार्ज झाला त्यावेळेस पासून ह्यानं आपली वागण्याची भूमिका बदलली हे समाजानं लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेस ती भूमिका बदलली ह्या गृहमंत्र्याच्या आदेशानुसार ह्या मराठा आमदारानं असं काम राबवलं. ज्या गावात उपोषणाचे मंडप चालू होते, ज्या गावात गावबंदीचे बोर्ड चालू होते, हे त्या आमदारानं स्वतःसाठी ह्या गोष्टी केल्या. तर माझं एवढं सगळ्यांना म्हणणं आहे की ह्या बाबतीत ह्या मराठा म्हणून जे काम करतं ह्या मराठा आमदारांना त्याची जागा दाखवणं आपण गरजेचं आहे. ठीक आहे. आता मकरंद मालकाने सांगितलंय खरंच ते विषय की मला तुम्ही नदीच्या पलीकडलं जरी बघित असला तर नदीच्या अलीकडलं आमचं त्याच्यावर सारखं लक्ष देऊन आहे. त्यानं नाही म्हणलं तर सोपल साहेबांसोबत आम्ही 14 वर्षाच्या सोबत काम करतोय. 14 वर्षात नाही म्हणलं तर 140 वेळा आमचा प्रसंग आला असेल, पण एका बी प्रसंगात तुला आम्ही कुठं माघार घेतलेली नाही. तुला आज पण सांगतो, तुला काय तू काय एवढा लय मोठा काय म्हणायचं ऋषी महान नाही तुला आवाजावर बोलून सांगायला. तू इथून पुढे लक्षात ठेव, ह्या सोपल साहेबाच्या कार्यकर्ते असं अगर आमच्या कोणाच्या नादी लागायचं विचार करून तू नाही दिला. आम्ही आमच्याकडं बुद्धी पण आहे, ताकद पण आहे. आम्ही दोन्ही गोष्टीचा अजून तुझ्यासोबत वापर केला नाही. तुझ्या प्रत्येक डावाला आम्ही फक्त थोपवण्याचं काम केलंय. तुझं लक्षात ठेव, इथून पुढे जर तू आमच्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर ती तुझा शेवटचा डाव असेल. आणि जर आम्ही जर तुझ्यावर डाव टाकला तर तुझ्या आयुष्याचा शेवट डाव असेल. तुला एवढंच सांगतो. ओमदादाच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आपण दादांना चांगल्या मतदारांना निवडून द्यावं हीच विनंती करतो. जय हिंद.
ऑपरेटरला विनंती आहे, मागचं स्क्रीन बंद आहे. एमजे इलेक्ट्रिकल्स पासून स्क्रीन बंद आहे. कृपया आपण ते स्क्रीन चालू करा. ऑपरेटर, एमजे इलेक्ट्रिकल्स पासून स्क्रीन बंद आहे. आदरणीय सरपंच साहेबांनी विश्वास भावना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेब एक 2च मिनिटात व्यासपीठावर येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट, त्यासोबतच काँग्रेस, आमचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, इथं जमलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, देशाभरामध्ये असणारी जी परिस्थिती आहे ही परिस्थिती तुम्हाला संपूर्णपणानं आता माहीत झालेली आहे. देशाभरामध्ये असणारी महागाई, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि हे सगळं जे आता बोललेले सगळे जे नेते, हे नेत्यांनी बोललेले जे सर्व वातावरण आहे, ह्या वातावरणावरती जर का ठामपणानं आपल्याला ह्या मोदी आणि भाजपला जर का हटवायचं असेल तर ओमदादा यांच्या मतदान त्यांना करावं. त्यांचं जे मशालीचं जे चिन्ह आहे त्याच्या पुढे मतदान केलं पाहिजे. देशाभरामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यासोबतच असणारे जे डावे पक्ष आहेत हे ह्या इंडिया आघाडी सोबत अत्यंत ताकदीनं, निष्ठेनं आणि चिकाटीनं उभे आहेत. काही सुद्धा घाबरायचं जे काही वातावरण आहे हे संपवण्यासाठी कम्युनिस्ट पक्षानं ह्या इंडिया आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण बघितलं असेल भाजप काय करतोय, भाजपचे नेते काय करतायत. भ्रष्टाचार करणारे जे लबाड आहेत, स्त्रियांवरती बलात्कार करणारे, तरुणांना बेरोजगार ठेवणारे, युवकांना कसलीही रोजगाराची संधी न देणारे जे बघतायत, ह्या लोकांनी कसल्याही परिस्थितीमध्ये बेरोजगार असतील, तरुण असतील, महिला असतील, त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार करायला सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यासोबत बेरोजगारांच्या सुद्धा आत्महत्या सुरू झालेल्या आहेत. ह्या परिस्थितीमध्ये आपण महागाई आपण बघतोय, बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि भ्रष्टाचाराचा हा जो काही मोठा आगडोम उभा राहिलेला आहे, ह्या मोदींनी आणि ह्या भाजपने ह्या देशामध्ये हा राक्षस मोठा केलेला आहे. RSS आणि या भाजपच्या विरोधामध्ये आपण ठामपणानं, कष्टकरी जनतेनं, आम्ही मागच्या काळामध्ये 6 महिन्याखालीच जवळजवळ 10,000 पत्रक भाजप हटाव देश बचावची मोहिमेची पत्र आम्ही बार्शी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये वाटलेली आहेत. तर काही घाबरण्याचं काही कारण नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्ष ह्या सगळ्या ओमदादा शिवसेनेला आणि ओमदादांना आम्ही अखंडपणाने संपूर्ण सक्रिय पाठिंबा नोंदवतो आणि त्यांच्या मशाल चिन्हापुढे मतदान करावं अशी आग्रही कष्टकरी जनतेला विनंती करतो आणि थांबतो. त्यानंतर इक्बाल शेख पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल शेख पटेल या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील. किधर देख रहा है किधर नजर है प्यारे, किधर देख रहा है किधर नजर है प्यारे, तू जिसको ढूंढ रहा है वो यहाँ मौजूद है प्यारे, तू जिसको ढूंढ रहा है वो यहाँ मौजूद है प्यारे. और सिर्फ हाथों में खंजर ही नहीं आंखों में लहू चाहिए, सिर्फ हाथों में खंजर ही नहीं आंखों में लहू चाहिए. दुश्मन भी है खुदा मुझे अब खानदानी चाहिए, दुश्मन भी है खुदा मुझे अब खानदानी चाहिए. आज सरेआम कहता हूं लिख लेना, आज सरेआम कहता हूं लिख लेना, ये धरती मेरा वतन है लिख लेना, और मर जाऊं तो मेरी कब्र पर हिंदुस्तान लिख देना. जय हिंद जय भारत. आबेद भाई, आपण आपले विचार मांडले आणि हे सगळं आपल्या जनतेचे विचार आहेत. थँक्यू, धन्यवाद. धाराशिव उस्मानाबाद लोकसभा 2024 याच्या प्रचारार्थ या सभेत व्यासपीठावर उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते, माजी मंत्री, माजी आमदार दिलीपरावजी सोपल साहेब, तसेच या बार्शीचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी तालुक्याचे नेते विश्वासभाऊ बारगोले व मान्यवर व्यासपीठ समोर बसलेले सर्व
वडीलधारी मंडळी व युवक मित्रांनो, आज ही आत्ताची जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे. आपण सर्वांनी खूप विचार करून मतदान केलं पाहिजे. राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादासजी दानवे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. या सरकारने 2014 पासून गेली 10 वर्ष आपल्या सगळ्यांना फसवलंय. पहिलं त्यांनी सांगितलं की सगळे लोक 500-500 रुपये भरून खाते उघडा आणि सगळ्यांच्या. राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादासजी दानवे साहेब आदरणीय उद्धवजी साहेबांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं बळपूर्वक टाळ्यांच्या गौरवात आपण स्वागत करूयात. जय भवानी, जय 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 भवानी. दानवे साहेबांना विनंती आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. आदरणीय दानवे साहेबांना विनंती आहे की आपण छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. या सरकारने आपल्या सर्वांना गेली 10 वर्षापासून फसवण्याचं काम चालू ठेवलंय. पहिलं त्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील. गेली 10 वर्ष झाले पण अजून कोणाच्या खात्यात 1 रुपया आला नाही. दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देईल. आता प्रत्येक वर्षी 2 कोटी म्हणजे 10 वर्षात 20 कोटी लोकांना काम देऊ असं त्यांनी जाहीर केलं होतं आणि आश्वासन दिलं होतं. पण 10 वर्षात तुम्ही बघा की 2 कोटी पण झाले नाहीत. 20 कोटी तर लांब, पण 2 कोटी नाही मिळालं नाही. बाकी शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाईचा प्रश्न, शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचं उत्पन्न हे दुप्पट केलं जाईल आणि उत्पादन खर्च हा निम्मा केला जाईल. पण बघा की उत्पन्नही दुप्पट झालं नाही आणि खर्चही निम्मा झाला नाही. जीएसटीच्या रूपानं आपल्या सर्वांवर एक राक्षस आणून बसवला की त्यांनी महागाई खूप वाढली, बेरोजगारी वाढली आणि कुणाचंच काही बघायचं नाही, आपलंच काय ती खरं करायचं, मीडिया समोर यायचं आणि बाकीच्या सगळ्या लोकांना लांब ठेवायचं आणि खोट्या गोष्टी सांगायच्या. खोट्या गोष्टी करून लोकांना हॅम्बरिंग केलं. या देशामध्ये कित्येक अशा घटना घडल्या. जर आपण पाहिलं मणिपूरची घटना, त्या घटनेवर पण आपले पंतप्रधान काहीच बोलले नाही. एक आपली माता भगिनी स्त्रीला निर्वस्त्र करून त्याची धिंड काढण्यात आली. ही आपली ह्या देशाची संस्कृती नाही. आणि आता एक गोष्ट फक्त सांगतो की मागच्या आठवड्यात आपल्या पंतप्रधानांनी मुस्लिम समाजाबद्दल खूप वाईट वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की हे घुसपैठ. अरे कसे घुसपैठ झाले? आमचा जन्म इथला, आम्ही इथं वाढलो आणि आम्ही इथंच दफन होणार. आम्हाला घुसपैठ म्हणायचं काही कारण नाही. हे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात मुस्लिमांचाही वाटा आहे. मुस्लिमांनी तिथं बलिदान दिलेलं आहे आणि हे अशा सगळ्या खोट्या गोष्टी करून जातीय तेढ निर्माण करायची आणि आपला एकोपा खराब करायचा, हे चांगलं नाही. मी फक्त आता जास्त बोलत नाही.
प्रमुख वक्ते आहेत, त्यांना बोलायचं आहे, आपल्याला त्यांना ऐकायचं आहे. फक्त आता मी एकच विनंती करतो की येत्या 7 तारखेला निवडणुकी आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपण यांना यांची जागा दाखवली पाहिजे. आपले ओम राजे यांचे चिन्ह आहे मशाल, त्या मशालीच्या चिन्हासमोर त्यांचा फोटो येईल, त्याच्या पुढे बटन असेल, ते मशालीचं पुढचं बटन दाबून ओम राजेंना भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओमराजे. त्यानंतर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जीवनदत्त तारगडे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. 2 बॉलमध्ये 12 रन काढा म्हणले साहेब. आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित असणाऱ्या या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते नामदार अंबादासजी दानवे साहेब, आपल्या बार्शी तालुक्याचे अनभिषिक्त सम्राट, हेरिटेज लीडर, आनंद यात्री आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, आपल्या बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय विश्वास भाऊ, विरोधी पक्ष नेते आदरणीय अक्कलकोटे साहेब, आमचे सर्व काँग्रेस पार्टीचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी. मुळात इम्रान प्रतापगडी हे एक मोठे शायर आहेत. त्यांनी एक मोठं वाक्य सगळे देशभरात पसरवलंय. ते वाक्य हे आहे, चाय बेचने वाला सारा देश बेच रहा है, चाय बेचने वाला सारा देश बेच रहा है. हे देशात आणि आपल्या बार्शी तालुक्यात माल बेचने वाला सारा गांव खरीद रहा है, माल बेचने वाला सारा गांव खरीद रहा है. आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मला खूप कमी वेळ आहे, तरी सुद्धा काही गोष्टी न राहाव्या म्हणून सांगू वाटतात. अशा की देशाची निवडणूक आहे, देशाचे मुद्दे चालले होते, राष्ट्रभक्ती, अंधभक्ती, देशाची परिस्थिती मागच्या 10 वर्षात आणीबाणीसारखी झालेली आहे. देशात आता कशाची गरज आहे? व्यक्ती वलयांकित असणाऱ्या ह्या दहशतवादी असणाऱ्या या व्यापारी वृत्तीच्या लोकशाहीला घातक असणाऱ्या व्यक्तीला, हुकुमशहाला नेस्तनाबूद करून लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीची देशाच्या अघोषित आणीबाणीच्या युद्धामध्ये मताधिकाराच्या रूपानं आपल्याला हे अराजकता पलटवून लावायची. हे सगळं चालत असताना आपल्या तालुक्यामध्ये एका बाजूला सेवावृत्ती राजकारणी आणि दुसऱ्या बाजूला धंदेवाईक पुढारी. आताच मकरंद दादांचं भाषण मला खूप आवडलं आणि 10 वर्षापूर्वीचे मकरंद दादाची आठवण आली. युवराज बापूने तेच विषय सांगितला. कालच्या भाषणामध्ये आपले अमन धक्के आमदार यांनी दमबाज भाषण केलं. वास्तविक पाहता दमदार भाषणं आपण ऐकली होती. काल सोशल मीडियावरती ऐकलं मी दमबाज भाषण. भाषणामध्ये पूर्णपणे दमच दिला. दम कुणाला दिला? पहिल्यांदा दम दिला मकरंद मालकांना. दिला कुणी? जिराबचंद भूमकर. आपला आवाज बाहेर आल्यानंतर आपल्यामधला वीर रस आहे का शृंगार रस आहे हे समजत नाही आणि मग मकरंद मालकांना दम देण्याचा धाडस करायचं, ते पण संतोष दादा सोबत आहे म्हणून. बर, दुसरा दम कुणाला दिला? भाऊंना. आता ज्यांनी गोट्या खेळता खेळता 2 गोट्या त्याला उसण्या दिल्या, तेवढ्याच लुंगून तुम्ही आमदार झाले आणि त्यालाच म्हणते तुमचे अरुण दादा, तुमचे दुसरे भाऊ, काय त्यांचं नाव, ते असल्यामुळं मी तुम्हाला बोलत नाही. वास्तविक पाहता मला एक सांगायचंय की भाऊ, हे जे अनवरस अपत्य वाढवलं ह्याच्यामध्ये आपलाच हातभार आहे. त्यामुळं आता काय त्याला बोलावं, आपलंच
अनावरच कुणी करतं आता नागतोंड बी तुमच्यासारखं दिसतंय पण बोलता येत नाही. असो, फार वेळ न घेता व्यासपीठावर महिला आहेत त्यामुळे थोडस संसदीय भाषेत बोललं पाहिजे आणि त्यामुळं आता एकच येत्या निवडणुकीमध्ये देशविरुद्ध व्यक्ती अशी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपण देशप्रेमी राष्ट्रभक्त असणाऱ्या देशाची उभारणी करणाऱ्या पक्षाच्या आणि उमेदवाराच्या पाठीशी राहावं आणि 7 तारखेला मशाल या चिन्हाच्या समोरील बटन दाबावं आणि आपले पवित्र मत हे आपल्या राष्ट्रकार्यासाठी समर्पित करावं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. यानंतर विश्वासभाऊ बारगुले यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या ठिकाणी होय उपस्थित आदरणीय दानवे साहेब, आदरणीय सोपल साहेब, या ठिकाणी उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, आज महाविकास आघाडीचे आपले उमेदवार आदरणीय ओमदादा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. बऱ्याच दिवसांनी आपला सर्वांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपले उमेदवार गेली 5 वर्ष झालं खासदार म्हणून आपण त्यांना निवडून दिलं होतं. त्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी काम केलं हे बार्शीकरांना नव्याने सांगायची फार गरज नाही. अतिशय प्रामाणिकपणे गेली 5 वर्ष एक सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या मतदारसंघातली सेवा केलेलं आपण पाहतोय. गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय त्यांचं कोरोना काळातलं काम पाहिलं. साध्यातल्या साध्या गोरगरीब मजुरांना मदत करण्याची त्यांची मनापासूनची भावना पाहिली आणि सगळ्यात महत्वाचं पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलेलंही आपण या ठिकाणी त्यांना पाहिलं. हा माणूस आपला उमेदवार 50 खोक्यावर लाथ मारून इमानदार राहिला आणि आज या मतदारसंघामध्ये आपण परिस्थिती बघतोय. गावगावचे लोक वर्गणी करून त्यांना निवडून द्यायचा अतिशय मनापासून प्रयत्न करतात. लोक वर्गणी कधी करतात? ज्या वेळेस एक परिवर्तन घडत असतं, एक लोकातून चळवळ निर्माण झालेली असते. आणि आज या ठिकाणी निश्चितपणानं सांगतो, आपल्या तालुक्यातनं जवळजवळ आम्ही जसं जसं प्रत्येक गावात फिरत गेलो, लोकांशी संवाद आम्ही साधला, 30 ते 40 हजार मताचा लीड आपला तालुका निश्चितपणानं ओमराजे निंबाळकर यांना दिल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी ठामपणानं सांगतो. मित्रांनो, हे हुकुमशाही सरकार
माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं, दिल्लीपासून गल्लीपर्यंत हुकुमशाही. आज आपण बघतोय एक केजरीवाल सारखा अतिशय प्रामाणिकपणानं देशामध्ये एक नंबरचा काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला पण त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर जेलमध्ये बसवलं. अनिल देशमुख असतील, हसन मुश्रीफ असतील, आपल्या जिल्ह्यातले परवा 4-5 दिवसाखाली अभिजित पाटलासारखा एक पवार साहेबांच्या बरोबर काम करणारा माणूस उत्तम प्रकारे 2 कारखाने त्यांनी चालवत होता. जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाव त्यांनी दिला. आपल्या तालुक्यातलाही ऊस त्या ठिकाणी आपण पाठवला होता. आज नुकसान कुणाचं झालं? शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे का? अशा प्रकारे चांगल्या काम करणाऱ्या माणसाला सातत्यानं या बीजेपीनं त्रास दिलेला आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी आव्हान केलं 100% मतदान करा. न कळत इशारा दिलेला होता. आज या देशामध्ये जर आपला विश्वास कुणावर असेल, जर आपल्याला अन्याय व्हायला लागलेला असेल, तर अशा वेळेस आपण न्यायालयाचं दार ठोठावतो. या देशाची न्याय व्यवस्था सुद्धा खिळखिळी करण्याचं काम या भाजप सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. आज अनेक वक्त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचे काय हाल झालेले आहेत. कुठल्याही मालाला भाव नाही. आदरणीय पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते. अतिशय व्यवस्थितपणानं या देशातल्या सर्व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम केलं. सगळ्यात मोठी कर्जमाफी आदरणीय पवार साहेबांनी केली. आज परिस्थिती कांद्याची तशीच आहे, सोयाबीनची तशीच आहे. आज या ठिकाणी द्राक्षाचं सुद्धा आहे, डाळिंबाचं आहे. कोण आपण एक्सपोर्ट करत होतो का पहिले द्राक्षे? आपल्या बांधापर्यंत एक्सपोर्टवाले यायला लागले, डाळिंब घेऊन चालले. हे कुणामुळं? द्राक्ष घेऊन चालले. आदरणीय पवार साहेबांनी हे काम त्या ठिकाणी केलेलं आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि आज भाजपवाले टीका करतात. परवा कुठं अतृप्त आत्मा वगैरे अशा गोष्टी बोलल्या गेल्या. मला सांगायचंय, बारामतीमध्ये पवार साहेब त्यांना बोलवतात, त्या ठिकाणी तोंड भरून कौतुक करतात. ज्यावेळेस गुजरातमध्ये भूकंप होतो त्यावेळेस पवार साहेबाला तिथं बोलवलं जातं, त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं. आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही अशी घाणेरडी टीका करता. या महाराष्ट्रातली जनता कदापिही त्यांना माफ करणार नाही. या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून देतील. आज उद्धव साहेबांचा पक्ष फोडला, पवार साहेबांचा पक्ष फोडला. या महाराष्ट्रामध्ये एक सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि निश्चितपणानं हे जे भाजपचं सरकार आहे, उलटून टाकल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मोर्चा एक शेतकरी कुटुंबातला माणूस रस्त्यावर उतरतो आणि समाजासाठी ज्यावेळेस न्याय हक्कासाठी या ठिकाणी आंदोलन करतो, त्यावेळेसची काय परिस्थिती होती. ज्या समाजानं वेळ अतिशय थोडा राहिलेला आहे. मला एक 2-3 मुद्दे महत्वाचे, 2च मुद्दे आता मांडतो. तर ती ही परिस्थिती अगोदरच्या वक्त्यांनी, आता पुढं अजून आपल्याला भरपूर वेळा एकत्र यायची संधी मिळणार आहे. आज त्या डिसले सारख्या माणसाला, जो सभापती म्हणून इतके वर्ष त्यांचं काम केलं, त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. का तर आमच्या बरोबर फिरतोय. कपिल कोरकेला मराठा समाजाचं काम करतोय, त्या ठिकाणी आंदोलनामध्ये भाग घेतला, मुंबईपर्यंत ट्रॅक्टर घेऊन गेला, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न. ही हुकुमशाही या पुढच्या काळामध्ये अजिबात चालणार नाही. मला आता कालच्या सभेत काही आता मकरंद मालक म्हणले, आमच्या कुटुंबातली काही भावांची नावं घेतली. अरे आमच्या कुटुंबातलं अंडरस्टँडिंग तुला काय कळणार साळी. दुसरी गोष्ट, त्यांनी त्यांच्या राऊत कुटुंबातले
वर्क फ्रॉम होम करणारे तुला तरी माहित आहेत का? किती लोक आमच्या संपर्कात आहेत? या गोष्टी काळच ठरवणार आहे. भगवंत जागा आहे आपला. भगवंताला बी ओझं व्हायला लागलंय त्या टोपाचं. त्या टोपात एक टोप आणखीन घातलेला आहे. इथं बार्शीकरांच्या पुढं भल्या भल्यांची नीटनेटकी झालेली आहे. पण जर तुम्ही ठराविक लेवल सोडून पटरीच्या बाहेर गेलं तर ते भगवंताचंच लक्ष त्या ठिकाणी असतंय. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु सुपल साहेब बोलणार आहेत, प्रमुख वक्ते आपले बोलणार आहेत. पुन्हा एकदा विनंती करतो की सगळ्यांनी ओमराजेंच्या पाठीशी खंबीरपणानं आपण उभा राहिलेलो आहोतच. फिरत असताना सगळीकडे फिरलोय आम्ही. प्रत्येक गावात 70-80 त्यांच्या स्टेजवर बसणारी सुद्धा आपल्याला मदत करणार आहेत. भरपूर लोक आहेत असे, काळजी करू नका. तर या ठिकाणी मशाली पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मतदान करावं अशी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब. आदरणीय दानवे साहेब, विश्वास भाऊ, आजचे सभेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक, आमचे गव्हर्नर मेंबर नागेश अक्कलकोटे, नागेश नान्नजकर, जमाले मामा, मकरन मालक, आरगडे वकील साहेब, इकबाल भाई पटेल, नंदकुमार काशीद सर, बंडूबाबा माने, सर्वच व्यासपीठावरील आमच्या सर्व महिला भगिनी आणि तिन्ही महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले बार्शी आणि बार्शी तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. दानवे साहेब आज माझ्या कल्पनेप्रमाणे पहिल्यांदाच बार्शीत येत आहेत. छत्रपती संभाजीनगर मधून ते आज बार्शीत येत आहेत आणि त्यांना वेळ मिळावा म्हणून मी 5 मिनिटात संपवणार आहे. माझ्यावर पण काल तिथं काहीतरी बोलले, यांच्यावर एसीबीचे आता काय काय सांगितलं 3 किंवा 2-4 वर्ष तुरुंगात घालतो. हे काय फौजदार आहे का हवालदार आहे? आम्ही कुणाचे 2 पैसे खिशात हात घालून घेतलेले नाही या दिलीप सोपलाना आणि त्याच्या कुटुंबाने. त्याच्यानंतर कुणाचे गाळे ह्याचा त्याला त्याचा ह्याला करताना पैसा घेतलेला नाही. 2 लाख रुपये जे आणि फार कमी सांगितलं. असे जे प्रकार आहे चालू ते नाही केलेले, कधीच केलेले नाही. अगदी तो हा एक माणूस सोडला 150 तर त्याच्या जवळचे सुद्धा म्हणणार नाही की स्वप्नानं पैशाला शिवलाय म्हणून. आणि ही माझी गॅरंटी आहे. तुम्हाला संस्काराचाच भाग नाही, त्याच्यापासून चांगलं कसं अपेक्षा करायची? बाभळीच्या झाडाला आंबे कसे लागायचे? याच्यापेक्षा मी आता जास्त त्यांच्यावर बोलावं अशी त्यांची लायकी नाही. त्यामुळे एवढंच सांगतो की आपला उमेदवार हा सातत्यानं लोकांच्या टचमध्ये असतो, संपर्कात असतो, फोनवर असो, कामानिमित्त असो, कुठल्याही परिस्थितीत. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय की आपण सगळ्यांनी आता 10 वर्ष भोगलो. मग वकील साहेब काय म्हणले होते की
काय कशाबद्दल सांगायला लावलं? हा, आता आपण असं सत्यतेनं ऐकतो की 2014लाच स्वातंत्र्य मिळालं. 2014 पासूनच सगळी प्रगती झाली. म्हणजे 2014च्या आधी हे भगवंताचं मंदिर नव्हतं, हे कुठल्या गिरण्या कारखाने बिरखाने काय नाही, ते घनदाट जंगल होतं बघा. आणि हे सगळं 14 सालानंतरच झालं. माणसं आपोआप गवतातनं उगवली, बिल्डिंग आपोआप झाल्या, धरणं या तालुक्यात आपोआप झाली. हे सगळं आपोआप 14 नंतर यांच्या कर्तबगारीमुळे झालं. आपला सुद्धा आता मत देऊन देऊन हाऊस फिटली आहे 2014 पासून 24 पर्यंत. म्हणून फक्त एकच अजून एकदा रिपीट करतो. एका राजाच्या दरबारात गायक अतिशय चांगलं गाणं म्हणतो आणि राजा बी खुश होतो. ह्याला रुपये द्या, ह्याला हिरे द्या, ह्याला मोती द्या, ह्याला 100 एकर जमीन द्या. तसं तसं ती 4-5 तास गात राहतो. बिचारा तोंडाला फेस येतो. आठवड्याने म्हणजे घरी गेल्यावर बायकोला म्हणतो, राजाने आता एवढं सगळं मला द्यायचं ठरवलंय. ती म्हणली काहीच आलेलं नाही, आठवडा झाला, जावा विचारा, विसरले असते. राजाकडे जातो तो म्हणतो, राजा साहब आपने तो कहा था ये अशरफिया दे दो, ये सोना दे दो, चांदी दे दो, मोती दे दो, हीरे दे दो, उसका क्या हुआ? राजा म्हणतो, अरे ये लेन देन की बात कहां से आई? तूने मेरे कान खुश किए, मैंने तेरे कान को खुश किया, हिसाब किताब बरोबर हो गया. आता एवढं लक्षात ठेवा. आणि 7 तारखेला आपल्या अडीअडचणीला धावणारी उमेदवार आणि त्याच्या पाठीमागची सगळी या ठिकाणी पुढे बसलेली जी टीम आहे, ही सातत्यानं लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण धडपडतो. त्या उमेदवाराची कदर करा आणि जास्तीत जास्त मतदान मशाली पुढचं बटन दाबून ओमराजेला निवडून द्या, एवढी विनंती मी आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. जय भीम. यानंतर महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेबांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आज या निर्धार महाविजयाचा या सभेस उपस्थित आपल्या मतदारसंघाचे नव्हे तर या राज्याचे ज्येष्ठ नेते असणारे माजी मंत्री मान्य दिलीपजी चौपडकर, माजी नगराध्यक्ष विश्वासजी वारगुलेजी, जीवनजी आरगडे, वसीम पठाणजी, मकरंजी निंबाळकर, व्यासपीठावर सर्व शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर सहकारी पक्ष यांचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, समोर बसलेले सर्व माता भगिनी आणि बांधवांनो, मी संभाजीनगरहून मुद्दामून या सभेला आलोय. या सभेला येत असताना फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र
धाराशिवून इकडे येताना धाराशिव पासूनचा रस्ता कसा असतो आणि इकडचा रस्ता कसा असतो ताबडतोब लक्षात येतो. आणि आता सोपल साहेब म्हटले की सोपल साहेब मला वाटतं आतापर्यंत 6 निवडणुका लढलेल्या आहेत. 8 लढलेले आहेत, 6 वेळेस जिंकलेले आहे. म्हणजे आम्ही जन्मल्यानंतर 5-10 वर्षातून तुम्ही निवडणुका लढायला सुरुवात केलेली आहे. आणि एवढ्या ज्येष्ठ माणसाला या ठिकाणी काही लोक काय काय बोलतात याची माहिती माझ्याकडे आहे. पण आपण देशाची निवडणूक लढण्यासाठी सिद्ध झालो हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. ही निवडणूक काही ग्रामपंचायतीची नाही, कारण मी तर ऐकलं इकडे ग्रामपंचायतीच्या सरपंचाला 3 लाखाचं काम करायचं असेल तर टक्केवारी द्यावं लागते इथल्या माणसाला. आदरणीय ओमराजे निंबाळकर साहेब. वेगळ्या काळामधून आपण ओमराजांचं स्वागत आहे. आणि मी ऐकलं की इथल्या ही निवडणूक देशाची असताना मी असं ऐकलं की इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सुद्धा एखादं 3 लाखाचं 5 लाखाचं काम केलं की त्याचा हिशोब इथे आमदार करतात. आणि एक आणखी हेही ऐकलं की खूप मस्ती आलेली, हेही ऐकलेलं आहे. राज्यात सत्ता असली म्हणजे मस्ती. मला वाटतं एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यासमोर यांनी सगळ्या सत्ता अनुभवलेल्या आहे. सत्ता येत असते जात असते, पण ज्याला मस्ती असते ना, एकदा जनतेने जिरवले ना, मला वाटतं सोपल साहेबांसारखं प्रेम ठीक आहे, थोडक्यात मागच्या जे झालं असेल ते झालं असेल, पण येणाऱ्या काळात यांच्यासारख्या ज्येष्ठाला कोणी थांबवू शकत नाही या भागात. आणि देशाची निवडणूक असताना देश पातळीवर या मतदारसंघात आता ओमदादा धाराशिवला बोलले की देशाच्या पंतप्रधानाला इथं सभा घ्यायला यावी लागते, याचाच आपला विजय थांबवला. आणि ज्या पद्धतीनं ही धाराशिव मतदारसंघाची निवडणूक होत असताना आपण बघतो या देशात मागच्या 10 वर्षापूर्वी जे सरकार आलं, या सरकारने शेतकऱ्यांना काय काय आश्वासनं दिली होती, युवकांना काय काय आश्वासनं दिली होती, माता भगिनींना काय काय आश्वासनं दिली होती. आणि जर ही आश्वासनं 10 वर्षातली बघितली तर ही झाली का नाही झाली हे विचारणं आपलं काम आहे. याला उत्तर जे कोणी देशात सत्तेवर आहे त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आज या देशातील शेतकरी सुखी आहे का? या देशातला शेतकऱ्याला दिल्लीमध्ये जायचं तर गोळी सहन करावं लागते, गोळीबार केला जातो. या देशातल्या शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येण्यापासून रोखलं जातं, तो कशासाठी जातो तर माझ्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. आज शेतकरी जो शेतमाल पिकवतो याला भाव वर्गा, तर कोणतंही पीक घ्या तुम्ही, फळ घ्या तुम्ही. आता इथं टरबूज आणलं, आता टरबूज फुटणार आहे, तुम्ही फोडलं, हे थोडं कच्चं होतं, मला लक्षात आलं आवाजावरून. या महाराष्ट्रातलं टरबूज आपण फोडणार आहोत आणि या टरबुजाचे जे चिल्ले पिल्ले ना इथले, हे तर इझी निघून जातं. आपण या देशातल्या शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं दिली होती. शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुमचं उत्पन्न दुपटीनं वाढवू, तुमच्या उत्पन्नावर या शेतमालाला स्वामीनाथन आयोग करून 1.5 पटीनं भाव करू. आज मला सांगा, इकडे सोयाबीन मोठ्या प्रमाणावर आहे, सोयाबीनला भाव काय आहे? 47, 4,000च्या वर मिळत नाही.
ज्यात उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री, या सोयाबीनला भाव काय होता माहितीये? 11,000. आता 4,000 भाव आहे. बाकीच्या वस्तूचे भाव आता कोणीतरी म्हटलं की पेट्रोल आणि गॅस कुठे गेलं, पण सोयाबीन 11,000चं 4,000वर आलेलं आहे. कांद्याचं काय झालं माहितीये? कांदा, गुजरातच्या कांद्याला, पांढऱ्या कांद्याला निर्यातीला परमिशन, पण ह्या महाराष्ट्र जो कांदा पिकवतो याला कोणत्याही निर्यातीला परवानगी नव्हती. मग याच्यात आवाज उठवला गेला. सोपल साहेब, काल एक आदेश, आज एक आदेश काढला गेला कांद्याच्या निर्यातीच्या संदर्भात. हा आदेश फसवा आहे, हा आदेश फसवा आहे. हा आदेश शेतकऱ्यांना अन्याय करणारा आहे. 40% अबकारी कर, 40%. जे कंटेनर आहे, कंटेनरचा हिशोब केला तर 550 USD द्या असं म्हटलेलं आहे. ते खरं तर 400 पाहिजे. आपण कांदा पिकवतो, हा कांदा आपल्याला रस्त्यावर फेकायला दिलेला आहे. मागच्या काळात कांद्याच्या निर्यातीला छोटीशी परमिशन मिळाली. कुठे अफगाणिस्तान, कुठे बांगलादेश, कुठे श्रीलंका, जिथं आपल्या इतकाच भाव आहे. कुवेतला परमिशन नाही दिली, दुबईला कांदा द्यायला परमिशन नाही दिली, जिथं 90 रुपये कांदा होता. म्हणून हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं अंगठ मोडणारं सरकार आहे. मग आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर कापूस असेल, याची सुद्धा ती स्थिती आहे. कांद्याची ती स्थिती, आता द्राक्षाची सांगितलं ही स्थिती आहे. कोणतंही फळ घ्या याची परिस्थिती आहे, डाळिंब घ्या त्याची स्थिती आहे, संत्री घ्या विदर्भाची त्याची सुद्धा ती स्थिती आहे. आणि सरकार शेतकऱ्याचा आहे का? खऱ्या अर्थानं आपण 80% कृषी प्रधान असलेला हा देश, हा यशवंतराव चव्हाणांचा देश, हा वसंतराव नाईकांचा देश, या देशामधला शेतकऱ्याचं अंगठ मोडण्याचं पाप नरेंद्र मोदी सरकारने केलं. शेतकऱ्याच्या गोष्टी मोठ्या मोठ्या येऊन भाषण करतात. मागच्या काळात या महाराष्ट्रात अनेक संकटाला शेतकऱ्याला सामोरं जावं लागलं. अवकाळी आला, गारपीट आली, सरकारने घोषणा केली, पण या शेतकऱ्याच्या पत्रात 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. 1 रुपयात पीक विमा मोठी घोषणा केली. कोणाला मिळाला पीक विमा? कोणाला पीक विमा मिळाला का? नाही. 2020चा पीक विमा बाकी होता. हे ओमदादा आणि आपले कैलास पाटील उपोषणाला बसले. या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 1,71,000 शेतकऱ्याला विमा मिळाला. आता शेतकऱ्याची फसवणूक करण्याचं पाप हे सरकार करतंय. आज अशी स्थिती असताना जसं देशाचं सरकार तसं राज्याचं सरकार अशाच पद्धतीनं वागतं. या देशामध्ये मागच्या 10 वर्षात 26,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे जे गद्दाराचं सरकार जसं आलं तसं 3,500 आत्महत्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. या देशात 26,000 आत्महत्या झाल्या. याचं पाप कोणाचं आहे? याचं पाप आजच्या केंद्र सरकारचं आहे. या सरकारने घोषणा केली होती हर घर जल. किती घरी जल आलं? किती घरी नल आला? हर घर नल आणि हर घर जल. जल जीवन मिशन योजना, तुमच्या इथला आमदार त्याच्यात पण हिशोब करतो किती टक्के आलं तर काम करायचं म्हणतो. करतो का नाही? इमानदारीने सांगा. आज घर घर जल हर घर नल नरेंद्र मोदी सरकारची घोषणा पूर्ण होऊ शकली नाही. 2016ला घरकुलाच्या याद्या बनल्या. 2016ला या सरकारने सांगितलं होतं की 2022 पर्यंत या हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाच्या घरावर छत असेल. इथले अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य इथं बसले असतील, नगरपालिकेचे नगराध्यक्ष पण इथं बसलेले आहे. घरकुलाच्या ज्या 2016च्या याद्या होत्या, ज्या 2022ला कंप्लीट करायच्या झाल्या कंप्लीट. 5%, 6%, 7% सुद्धा घरकुल होऊ शकलं नाही. चूक आहे का बरोबर आहे? जर तुम्ही 2022ला हर घर छत देणार होते तर त्यातल्या 5% लोकांना सुद्धा तुम्ही मागच्या 8 वर्षात छत देऊ शकले नाही. अशा प्रकारची योजना आहे. घोषणा करतोय आयुष्यमान भारत. 5 लाख रुपयाचा लोकांना मोफत इलाज. इथं कोणी बसलेलं असेल तर मला एखाद्या माणसानं सांगावं की मला आयुष्यमान भारतचे 5 लाख रुपये दवाखान्यात इलाज केल्यावर मिळाले. मिळाले कोणाला? खोटे बोलणारे लोक आहे. मला इथं सांगायचं एखाद्या शेतकऱ्याच्या खिशात किसान क्रेडिट कार्ड आहे का?
किसान क्रेडिट कार्डच्या मोठ्या मोठ्या घोषणा, पेट्रोल पंपावर जाहिराती, बसवर जाहिराती, विमानाच्या तिकिटावर जाहिराती. इथं बसलेले मला असं वाटतं 99% का 100% शेतकरी असेल. एखाद्या तरी शेतकऱ्याच्या खिशात किसान क्रेडिट कार्ड आहे का? आहे का किसान क्रेडिट कोणाचे कार्ड? नाही. कारण या किसानाचं क्रेडिटच या सरकारनं ठेवलेलं नाही आहे. मग अशा प्रकारचं सरकार या देशामध्ये बांधून या देशामध्ये जजेस, सुप्रीम कोर्टाच्या जजेसला पत्रकार परिषद घ्यावी लागली. या देशामध्ये आज अशा पद्धतीने 400 पारची घोषणा केलेली आहे. मला सांगा, अनेक लोक आहे, आम्ही पण स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करतो. एखादी ग्रामपंचायत असेल 11ची असेल तर आपल्याला वाटतं 6 आले पाहिजे, फार झालं तर 7 आले पाहिजे. 11 कशाला लागतं? आज देशात यांना बहुमत आणायचं तर 544 पैकी अर्धे आले मी समजू शकतो, आणायचे म्हणू शकतो. 400 पार यांना कशासाठी पाहिजे? 400 पार यांना पाहिजे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली राज्यघटना यांना बदलायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना यांना बदलायची आहे. आता संसदेचं अधिवेशन झालं, 100-150 खासदारांना निलंबित करून अनेक कायदे मंजूर करून घेतले. यांना विरोधी पक्षाच्या खासदाराची अडचण आहे. आता बोलतात की आम्हाला कोणाला घटना बदल. तुमचाच खासदार कर्नाटकचा आनंद कुमार हेगडे जाहीर सभेत बोलला होता की आम्हाला राज्यघटना बदलायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलणारा या देशात जन्माला येऊ शकणार नाही, लक्षात ठेवा. जोपर्यंत ओमदादा सारखे खासदार या देशात निवडून येतात तोपर्यंत या राज्यघटनेला कोणी धक्का लावू शकणार नाही. यांना राज्यघटना बदलायची म्हणून 400 पार. पण मी आपल्याला आव्हान करेल, उद्धवजी ठाकरे साहेब म्हणतात त्यांना 400 पार नाही, या भारतीय जनता पार्टीला तडीपार करावं लागणार, लक्षात ठेवा. अरे घराघरात भांडणं, नवरा एका पक्षात, बायको एका पक्षात, बरोबर आहे का? नवरा एका पक्षात आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांनी पक्ष सोडला होता राष्ट्रवादी. मला विकासासाठी अजितदादाच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. आज नवरा एका पक्षात आणि बायको एका पक्षात, तिकडं ती नवनीत राणा सुद्धा एका पक्षात, तिचा नवरा सुद्धा वेगळ्या पक्षात. भारतीय जनता पार्टीनं नवरा आणि बायकोला सुद्धा एकत्र राहू देत नाही, अशा प्रकारची स्थिती निर्माण. आपण अशा प्रकारची स्थिती असेल तर आपल्याला या भारतीय जनता पार्टीला त्याचे जे बगल बच्चे त्याला तडीपार करावं लागणार आहे. या मतदारसंघातून सुद्धा जे लोक उभे हे मोठे सरंजामदार आहे, वर्षानुवर्षांच्या ताब्यात सत्ता होते, पण यांनी या सत्तेचा उपयोग जनतेसाठी नव्हे तर स्वतःसाठी करून घेतलेला आहे. आणि म्हणून बांधवांना मी आपल्याला आवाहन करेल, ओमदादाला सुद्धा बोललं पाहिजे, पण मी आपल्याला आवाहन करेल, हा बार्शी मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातला मतदारसंघ आहे. इथले जे कोणी लोक दादागिरी करतात, इथला आमदार दादागिरी करतो, सातत्यानं कानावर आलं याच्यावर गुन्हे दाखल कर, त्याच्यावर तुझ्या बापाची सत्ताने पोलिसाला सांगून ठेवतो. इथल्या पोलिसांना सांगून ठेवतो, मस्ती करू नका, उद्या आम्ही खुर्चीवर येणारे, लक्षात ठेवा. म्हणून इथल्या सर्वसामान्य माणसाला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला, ही शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची, उद्धवजी ठाकरे साहेबांची गाठ आमच्याची, लक्षात ठेवा. आणि हा लढा आम्ही देत असताना हा संघर्षाचा लढा आहे. ही मशाल घेऊन ओमदादा इथे लढतात. हा मतदारसंघ धाराशिव मतदारसंघ, उस्मानाबाद मतदारसंघ शिवसेना लढते. ओमदादा सारखा एक तरुण तरणा बांड आपला, एक शिवसैनिक, सर्वसामान्य जनतेत बसणारा, उठणारा, फक्त निवडणुका आल्यावर फोन उचलणारा असं नव्हे. रात्र असो, दिवस असो, ऊन असो, पाऊस असो, दिल्लीत असो, मुंबईला असो, धाराशिव असो, कुठेही असल्यावर या जनतेच्या हाकेला ओ देणारा उमेदवार आपला आहे. आपण बाजारात गेल्यावर आपण सगळे शेतकरी आहे. एखादा बैल खरेदी करतो तर त्याचे दात वाजवून बघतो, त्याची शेपूट सुद्धा वर करून पाहतो. एखादी माता भगिनी मेथीची जुडी घ्यायची बाजारात, ताई खाली वर 10 जुड्या बघता आपण, मग आपली जुडी निवडता. आपला खासदार सुद्धा तसाच निवडायचा आहे. एक शेतामध्ये चांगला काम करणारा बैलासारखा
या शेतकऱ्यासाठी गडी म्हणून काम करणारा खासदार आपल्याला निवडायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये आपला हा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा विकासाच्या दिशेनं पुढे नेणारा, कुठे न थकणारा, कुठे न थांबणारा, जो रुकेगा नहीं, जो झुकेगा नहीं और बिकेगा तो बिल्कुल नहीं, असा खासदार आपण निवडून द्या असं आव्हान करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय ओमदादा निंबाळकर. समोरच्या सगळ्या मतदारांना विनंती, आपण सगळ्यांचे मोबाईलचे टॉर्च या ठिकाणी चालू करावेत. मोबाईलचे टॉर्च सगळ्यांनी चालू करा. ओमदादांचं स्वागत करायचंय. लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 याच्या अनुषंगानं या ठिकाणी जी प्रचार सभा आयोजित केली, या प्रचार सभेला उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, या भागाचे माजी आमदार, माजी मंत्री आणि लोकनेते मृदभाषी आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आदरणीय विश्वासभाऊ बारबोले साहेब, व्यासपीठावरील सगळ्याच मान्यवरांची क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांचा नाम उल्लेख आदरणीय व्यासपीठ असा या ठिकाणी करतो. आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले भगवंताच्या नगरीतले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, घराघरापर्यंत जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणारी माझी माता भगिनी बंधूंनो, मला आपल्याला प्रामाणिकपणे विचारायचंय, 5 वर्ष तुम्ही मला खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलात. मला बार्शीतले लोक साहेब म्हणायचे की ओमदादा आम्हाला जरा धाराशिव करायचा अनुभव वाईटच आहे. आता दिसले की पुन्हा 5 वर्षांनाच दिसतील. पण बांधवांनो, बार्शीकरांना जो शब्द मी त्या ठिकाणी दिला होता की ओमराजे हा खासदार फक्त निवडणुकीपुरता खासदार न राहता अखंडपणे 5 वर्ष तुमच्या संकटात तुमच्या सोबतीला राहणारा, तुमच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे राहणारा खासदार म्हणून त्या ठिकाणी असेल. आणि तो शब्द मी पाळलाय. आता भाऊ, माझ्या संपर्काची बी भीती यांना वाटायला लागली. आता लोक मला म्हणायला लागले, ज्या कंटा मी द्यायचं काय खासदाराचं काम आहे. आता मला थोडस जरा समजून सांगू द्या. ज्या माणसाची अडचण पडते त्या प्रत्येक माणसाला अडचणीत मदत करणं ही त्या लोकप्रतिनिधीचं पहिलं कर्तव्य असतंय असं समजून मी काम करतो. आपण स्वतः जर त्या पंक्चर झालेल्या ट्रक मध्ये असू आणि आपल्या गाडीमध्ये जर जॅक नसल तर आपण काय करता पहिल्यांदा आपल्या जवळच्या वाटणाऱ्या माणसाला, हक्काच्या माणसाला आणि ज्याच्याकडून काम होईल अशा माणसालाच फोन करतात. बांधवानो, तो साधा ड्रायव्हर, तो साधा क्लीनर जर ह्या ओमराजे नावाच्या खासदाराला जवळचा मानत असेल आणि माझी समस्या किती का लहान असेल, माझा खासदार मला याच्यातून मार्ग काढेल म्हणून वाटत असेल, तर हा विश्वास त्या ड्रायव्हर आणि क्लीनरच्या मनात त्या 5 वर्षात या ओमराजेनं तयार केला आहे. मलाही नव्हता की ज्या कंटा आम्ही द्यायचं काम काय खासदारच आहे का. मला साहेब आपल्या साक्षीनं विचारायचंय की आज त्या ड्रायव्हरचं किन्नरचं मत लागणार नाही का हो? लागणार आहे का नाही? म्हणजे मत घेताना चलतंय, काम करताना दुखतंय काय? आणि मला आपल्या सगळ्याच्या साक्षीनं सांगायचंय की अडचणीत सापडलेल्या माणसाला त्या ठिकाणी मदत करणं आपलं कर्तव्य असं समजून मी काम करतो. आणि मला वाटतंय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जंगली रम्मी खेळण्यापेक्षा अडचणीत सापडलेल्या ड्रायव्हरला ज्या कंटाळी दिल्याला वाईट नाही. भानगड असे झाले की ह्यांना सुधारणच गेले.
एक नाही बाबा नो 8 आमदार आहेत असली त्याच्यावर विभाग नाही. 40 आमचे आमदार फोडून आखी शिवसेना घेतली ताब्यात त्याच्यावर विभाग नाही. भाऊची सुद्धा राष्ट्रवादी फोडून 38 बोके पक्षासहित ताब्यात घेतले. काँग्रेस फक्त बचले. ते बी तुमचा प्रादेशिक पक्ष नाही राष्ट्रीय पक्ष म्हणून, नाहीतर तुमचा बी हात घेऊन तुम्हाला बारसील द्यायची पाळी येत होती. त्याच्यातले बी काय खिडक्या घेतल्यात तोडून. आणि मनसेचं इंजिन तर बिनशर्त यांचे डबे वाढायला लागले. काय एवढं करून बी अजून विश्वासी नाही, अजून समाधान होई नाही. मला आपल्या सगळ्याला सांगावंसं वाटतं, एवढं करून कॉन्फिडन्स ना म्हणून म्हणले मोदी साहेब तुम्ही बी येऊन जावा बघू काय होतंय. आणि साहेब मोदीच्या सभेत खालच्या माणसाला म्हणावं लागत होतं, विचारत होतं बोला की र बोला की र बोला की र म्हणून. खालचं एक जण सुद्धा बोलणं गेला, जणू की मारून मुकटून धरून नेल्या नाही. आणि आज उद्धव साहेबांची सभा झाली, अरे ग बसा ग बसा ग बसा म्हणलं तर गप काय बसायला तयार नव्हती. जिवंत सभा होती. मला सांगा इतकी ताकद लावल्याच्या नंतर सुद्धा ह्यांना विश्वास काय ना, त्याचं कारण आहे काय काय आमदार तर आज फोन लावून दाखवायला लागले की आम्ही सुद्धा काम करतो असं. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ओमराजेनं आज निवडणूक आली म्हणून काल फोन लावून रेकॉर्डिंग केलेली नाही. ओमराजेनं 5 वर्ष ह्या बार्शीकरांसाठी दिले. आणि माझी गंमत सांगतो, माझ्या एका फोनवर 800 ते 900 फोन येतात. असे 4 फोन आहेत आपले. एका फोनवर 800 म्हणलं तर 4 फोनचे किती झाले? 8 चोक 3200. त्याच्यातले 2200 आपण 1100 मोदी साहेबांना 1100 शाह साहेबाला सोडून दिले. फक्त हजारो धरो 1000 दिवसाला फोन असतील तर 10 दिवसाचे 10,000, एका महिन्याचे 30,000, एका वर्षाचे 12 त्रिक 36 3,60,000 आणि 5 वर्षाचे 5 त्रिक 15 35 18 लाख लोकांचा माझा 5 वर्षाचा संपर्क आहे. आता कुणाचा मायका लाल जरी या ठिकाणी आला तर 18 दिवसात 18 लाख लोकांचा संपर्क करून त्यांची कामं करून देऊ शकत नाही. आणि साहेब मंत्री आमदार खासदार केलेली माणसं फुटतील, पण ज्या बिचाऱ्या शेतकऱ्याला एकच डीपी बदलून दिला असेल, कुणाचं पीक कर्ज करून दिला असेल, कुणाचं शैक्षणिक कर्ज करून दिला असेल, कुणाचा वारसाचा फेरवडला असेल, कुणाच्या मंडळीला तिकडच्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी 2 बाटल्या रक्त दिला असेल, ती माझा साधा शेतकरी हे बोके जरी फुटले खोके घेऊन तरी माझा सामान्य माणूस कधीही त्या ठिकाणी विसरत नाही, जाणीव ठेवते. आज या भगवंताच्या नगरीत तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं मला सांगायचंय, माझ्यावर काय वाटेल ते आरोप करणाऱ्याला करू द्या, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. साहेब जर आम्ही टक्केवारी घेतली असती तर ह्या सामान्य शेतकऱ्यांना त्याच्या कष्टातले 10,000 रुपये आणून मला निवडणूक लढवण्यासाठी दिले नसते. त्या रिटायरमेंट रिमांडनं त्या ठिकाणी त्याचं सोनं तोडून 25,000 रुपये या ओमराजेला दिले नसते. आणि गौंडी काम करणाऱ्या साध्या गौंड्यानं त्याचे 1100 रुपये मला दिले नसते. माझी मंगरुळला एक बहीण आहे, 8वीत शिकणारी, 13 वर्षाची, चिंचा फुडती, चिचोक बाजूला करते, चिंचा बाजूला करते. त्या बहिणीनं तिच्या कष्टाचे 1660 रुपये ह्या ओमराजेला दिले नसते. बांधवानो, एवढ्या साध्या कष्टाच्या 1660 रुपयाला इकडच्या 100 कोटीची सर येणार नाही. आणि मी बघतोय साहेब, ऐन चैत्रात बोकडाची जेवण चालू आहे, पैशाचा महापूर आहे. पण मला बार्शीकरांना सांगून द्यायचंय साहेब, जी निवडणूक पैशावर होती आज ती निवडणूक माणुसकीवर आपण आणलेली आहे. साहेब मी 5 वर्षासाठी तुमच्यासाठी झटलोय. भगवंताच्या साक्षीनं सांगतो की हा ओमराजे मागचे 5 वर्षे 1 मिनिट 1 सेकंद थांबला नाही. जिथं कुठं अडचण येईल त्या प्रत्येक क्षणी तुमच्यासाठी ओमराजे त्या ठिकाणी तुमचा एक घरातला सदस्य म्हणून कार्यरत होता.
आणि बांधवानो, आता तर मला कळायले मताला 2000 आहे म्हणून. पण मला आपल्याला सांगायचंय बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी इमानदारी आहे. साहेब, राऊत चाळीमध्ये राहणारी सुद्धा माणसं मला फोन करून सांगते, दादा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमचं मन निर्मळ आहे, तुमचं काम प्रामाणिक आहे, फक्त आम्हाला काय अडचणी आहे. पण मत पेटी उघडल्यावर तुम्हाला 1,00,000% लक्षात येईल की राऊत चाळीतली सुद्धा तुमच्या मागे माणसं किती आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतो, मला काळजी नाही. माझ्याबद्दल शहरातलं बोलते. सुभाषनगर चौक सुशोभीकरणासाठी 8 लाख रुपये दिले, लहुजी वस्ताद चौक सुशोभीकरणासाठी 8 लाख रुपये दिलेत, भीमनगर अशोक स्तंभासाठी 10 लाख रुपये दिलेत, जैन मंदिर पेवर ब्लॉकसाठी 10 लाख रुपये दिलेत, जाणीव फाउंडेशनच्या स्मशानभूमीसाठी 2 दहनशेड 14 लाख रुपयाचे दिलेत. बांधवांनो, हे खासदार निधीतून दिलेत. जर आपल्या आमदार साहेबाला जर माहिती करता आलं तर तेवढं करून द्यावं, माझी विनंती. केलंय ती केलंय आणि प्रामाणिकपणे केलंय. आता माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की एवढ्या शक्तीच्या विरोधात फक्त एकटा ओमराजे आणि साथीला मला वाटतं सोपल साहेब भाऊ, तुम्ही तुमच्यासारखे सगळे निष्ठावंत माणसं उभे आहेत. आपल्या सगळ्याला एकच विनंती आहे, त्या ठिकाणी मतदान करत असताना आपलं चिन्ह कोणतं आहे? ही चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवा. आणि तुम्हाला सांगतो बांधवानो, आता खरी लढाई आहे सुरू आहे. 2 दिवस खरी लढाई आहे. आता तुमच्या सगळ्याचं सहकार्य त्या ठिकाणी आवश्यक आहे. महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगतो, ही गर्दी भाडोत्री नाही, ही गर्दी पैसे देऊन आणलेली नाही, ही गर्दी पैसे देऊन काम करणारी नाही, ही मनापासून मनापर्यंत प्रेम करणारी गर्दी आहे. आणि आपल्याला खात्रीनं सांगतो, ह्या बार्शी तालुक्याचा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा लीड त्या ठिकाणी बार्शी तालुक्यातून राहणार आहे, मला खात्री आहे. म्हणून उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला मशालीच्या पुढचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून द्यायचं काम आपण करावी विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी अंबादासजी दानवे साहेबांचा बार्शी शिराळी तालुक्याच्या सत्कार होतोय. दादा बावी आगलावी मारीच्या वतीने 40,000 रुपये. त्याबरोबर काकासाहेब फुलचंद क्षीरसागर मौजे मुंगशीवाळूज यांच्याकडून 21,000 रुपये. त्याचबरोबर एका दिव्यांग